इंदिरा संत यांच्या मृदगंध या ललित लेखसंग्रहातून भातुकलीतील एक साठवण. मी खालच्या मुलांच्या खोलीत वाचत पडले होते. एकदम 4 मुली आत शिरल्या. आम्ही इथे भातुकली खेळणार असे म्हणत रमाने खेळाची बादली फरशीवर ओतली. खुशाल खेळा, मला त्रास नाही होत म्हणून मी वाचायला पुस्तक उघडले, पण मन लागेना. हळूच पाहिले तो त्या चौघी भातुकलीत गढून गेल्या होत्या. बोळकी, बुडकुली, कुकर, स्टोव सर्व काही सुबकपणे मांडले होते. चिरमुरे, शेंगदाणे, साखर वाट्यांतून दिसत होती. स्वयंपाक चालला होता. चहाचा ट्रे मांडला जात होता आणि सगळी भातुकली इंग्रजी मीडियममधून चालली होती. मला इतकी गंमत वाटली. त्यांच्या विभ्रमात, सुगरणपणात, लवलव हालचालीत आणि गडबडीत मी रंगून गेले. अक्का, तुम्हाला चहा. रमाने ट्रे आणला. चिमुकल्या ट्रेमध्ये एक चिमुकली कब्बशी. रुपया एवढ्या थाळीत दाणेकूट आणि साखर यांचे मिश्रण. तिने ट्रे पलंगावर ठेवला. तत्पर गृहिणीप्रमाणे थाळी माझ्या हातात देत म्हटले, हा शिरा घ्या. हा शिरा काय? मी मुद्दामच म्हटले. लुटुपुटीचा शिरा आणि लुटुपुटीचा चहा. ती खुदकन हसली. मी मिटक्या मारत शाबासकी देत चहा शिरा संपवला आणि ती तत्परतेने ट्रे उचलून आपल्या भातुकलीत गेली. एक शब्द मात्र माझ्या जिभेवर सारखा घोळत राहिला, लुटुपुटीचा. या शब्दाची व्युत्पत्ती कोशात बघायला हवी आणि हा शब्द ज्ञानेश्वरांनी कुठे वापरला आहे का याचाही शोध घ्यायला हवा. मनाने एक नोंद घेतली, पण तेवढ्याने संपले नाही. आता लक्षात आले, हा शब्द मी भातुकलीबरोबरच विसरून गेले आहे. या शब्दाचा गोडवा आणि या कल्पवृक्षाचे सामर्थ्य या भातुकलीच्या खेळापुरते होते. या भातुकलीच्या खेळापुरते होते काय? फुलांचे, फुलपाखरांचे मोसम पुन्हा पुन्हा आले, पण पुढच्या आयुष्यात या शब्दाचे मला दर्शनही झाले नाही. या भातुकलीसारखाच आम्ही दोघांनी घराचा खेळ मांडायला घेतला. त्याची आठवण झाली. मांडण्याजोगे आमच्यापाशी काहीच नव्हते. खिशात थोडे पैसे होते, तेवढेच. मग मी आठवून सामानाची, भांड्याकुंड्यांची यादी करायला बसले. यादीने वहीची 2 पाने ओलांडली तशी हे म्हणाले, बाई ग, हे काय चाललं आहे? तुला जमा खर्च हा गणितातील प्रकार माहीत आहे ना? आता मी काय करणार? अगदी क्षुल्लक वस्तू म्हणून यादीला चमच्यापासून सुरुवात केली. भांड्याच्या दुनियेतील हा अगदी कंजूस वर्ग, मनाने केलेले कणाने देणारा. मालकाचे सरते पण कोठावळ्याचे पोट दुखते. यातील कोठावळ्याच्या जातीचा, पण ही त्यांची जन्ममाता. आणि झारा उलटणे हे त्यांचे काळभैरव. आणि हे सर्व गण मिठाचा, तुपाचा, साखरेचा, टीस्पून, टेबलस्पून, दही वाढायचा, आमटीचा डाव, भाजी वाढायचा आणि आईस्क्रीम खायचा. काय नि किती. मग यादी लांबेल तर काय होईल? आणि मी अशी मनोराज्यात दंग असताना यांनी माझे गणित का काढावे? मी यादी पुरी केली, त्यांच्या हातात दिली आणि मोठ्या समजूतदारपणे म्हटले, एक आपली हौस म्हणून ही यादी. आता यादीत किती आणायचे हे तुम्ही बघा. तुम्ही आणाल ते मला चालेल. हे यादी घेऊन गेले आणि सकाळीच आणलेल्या चहाच्या सरंजामाची व्यवस्थित तयारी करून मी नव्या स्टोवमध्ये रॉकेल भरले. खालून हॉटेलमधून दूधही आणून ठेवून वाट बघत बसले. यांची नव्हे, आमच्या नव्या भातुकलीची. यांनी भांड्याचे पोते आम्हालाकडून उतरवून घेतले. मी यादीबिदी सगळे विसरले. दोघांनी चहा घेऊन मग पोते उघडले. भांडी धुतली, पुसली, हारीने मांडली. डब्यातून धान्य, पीठ,
सगळे भरून ते मांडले आणि सगळे व्यवस्थित करून एकदा सर्वांवरून नजर फिरवली. एकदम ते स्वयंपाकघर किती गोड दिसायला लागले. जशी मी भातुकलीच मांडली, नवी आई कशी बाळाकडे सारखी बघत राहते तसे माझे झाले. वाटले हा संसार म्हणजे एक भातुकलीच, कित्येक वर्षांनी नव्या रूपात प्रकट झालेली भातुकली. पण या भातुकलीत लुटुपुटूचे काही नाही आणि या संसारात असार असे काही नाही. मन एकदम तृप्त होऊन गेले. रात्री शेगड्यांवर भात पिठले चढवले, कणिक काढली आणि लक्षात आले तवा नाही. अहो तवा कुठाय? मी ओरडलेच. ते आत येत म्हणाले, पैसेच उरले नाहीत तव्यासाठी, आता उद्या आणू. मी ब्रेड आणला आहे. मगाशी तू इतक्या आनंदात होतीस म्हणून बोललो नाही. हॅमलेट विदाऊट प्रिन्स ऑफ डेन्मार्क अशा धर्तीच्या आजच्या खेळावर विनोद करत आमचे जेवण गोड झाले. दुसऱ्या दिवशी वराती मागून मिरवत हा काळा घोडा आला आणि त्याचे नाव प्रिन्स ठेवले. अजून त्यांचा तो प्रिन्स आणि माझा घोडा घरात आहे, पण आता निकामी असा पडून असतो. या प्रिन्सनेच आम्हाला प्रथम जमा खर्चाची झळ दाखवली. मी विसरले नाही. या नव्या भांड्यांची देखभाल करण्याचा मला छंदच लागला. ती चकचकीत ठेवणे, त्यांची छान मांडणी करणे, एखादे कुठे इकडे तिकडे झाले की अस्वस्थ वाटणे, हे सर्व माझ्या मनात नव्यानेच निर्माण झाले. यांनाही दर रविवारी ब्रासोने स्टोव चकचकीत करणे यांना फार आवडू लागले. असे आम्ही त्या भांड्यांच्या प्रेमात सापडलो. ती भांडी रिकामी असोत, भरलेली असोत, त्यात आमचा जिव्हाळाही ओतप्रोत साठवला आहे. हापूस आंब्यांच्या फोडीत साखरेचा पाक मुरतो ना, तसा काही भाव त्यांच्यात तुडुंब भरलेला आहे. स्त्री ही प्रेयसीची भूमिका संपवून पत्नी होते, गृहिणी होते. त्या गृहिणीपणाचा पहिला अंकुर म्हणजे हे तिचे भांड्यावर जडलेले प्रेम असावे. केवळ जमा खर्चावर आधारलेल्या भांड्यांच्या वस्तुमालांच्या दुनियेची ही एक भुलभुलैयाच आहे. यातून बाहेर पडणे होत नाही. माझ्या मैत्रिणीच्या मुलीची गोष्ट. प्रेमविवाह करून सुखी झालेली ही हेमा एकदा 4 वर्षांची मुलगी घेऊन माहेरी आली. विचारले तर मी परत घरी जाणार नाही म्हणाली. नोकरी पाहू लागली आणि तिला मिळालीही. नवऱ्याच्या 2-3 पत्रांना तिने शेगडी दाखवली, मग ती येणे बंदच झाले. ही माझी मैत्रीण एकदा भर उन्हाची माझ्याकडे आली. हातातील कार्ड माझ्यापुढे नाचवत गदगदून म्हणाली, 4 दिवसांपूर्वी जावयांचं हे कार्ड मला आलो. त्यांनी लिहिलं होतं, हेमाने नोकरी धरली तसे ती इकडे न येण्याचे पक्के झाले असे मी समजतो. तिच्याशिवाय या घरात काय अर्थ आहे? मीही हा घरसंसार फुंकून टाकून भावाकडे जाणार आहे. जातेवेळी तुम्हाला आणि चिनोलीला भेटून जाईनच. आणि बघ, ती पुढे सांगू लागली. हे वाचल्यापासून 2-3 दिवस ती खूप रडली, निजून राहिली, कामावर गेली नाही. आज सकाळपासून सामान आवरायला लागली आहे. सुटले बाई या घोरातून. तिने घाम पुसला. ती गेल्यावर मी मनाशी म्हटले, नवऱ्याच्या प्रेमापेक्षा तो फुंकून टाकणार असलेल्या संसाराच्या ओढीने ती जात असणार. दोघांनी जोडीने आणि काडीकाडीने जमवलेले ते कोच, गालीचे, भांडी, उत्तमोत्तम क्रोकरी, फ्रीज, टीव्ही यात तिचा जीव गुंतलेला असणार. तिला या सरंजामाची धूळधाण कशी बघवेल? संसारावरील जिव्हाळा तिला तिकडे घेऊन जाणार. कितीतरी स्त्रिया उंबारठा ओलांडणे टाळतात. त्या कारणात भांड्याकुंड्यांवरील प्रेम हे एक कारण असणे सहज शक्य आहे. संसारातील या भांड्यांवर नुसते प्रेम नसते, तर जिव्हाळ्याच्या मधुर रसायनाने तुडुंब असलेल्या त्या भांड्यांमागे अनेक संदर्भ असतात, अनेक कडूगोड स्मृती असतात
अनेक धाग्यांनी त्यांना आपल्याला बांधून ठेवलेले असते. आमच्या तांब्या पितळेच्या किडूकमिडूक संसारात पहिले स्टीलचे ताट शानदारपणे मिरवत आले. गरीब बिचारी तांब्या पितळीची भांडी घरात एलिझाबेथ राणी आली म्हणून चिडूचिप होऊन गेली. आमच्या पुष्पाचे ते पहिले स्टीलचे ताट, जेवणासाठी ती तर नाचतच सुटली. त्या ताटाला नावही पडले. एकुलते एका ताटाचे कौतुक नको, त्याचे नाव कमला ताईंचे ताट. पुष्पा साखर कशात ठेवली याला कमलाताईच्या ताटात असे उत्तर यायचे. ते धुण्यासाठी वेगळी पावडर, त्याला राख कशी चालेल आणि हे याचे लाड पुष्पाने नेहमी पुरवायचे. त्या ताटात पाहिले की मला एक सुंदर चित्र उमटलेले दिसे. ठळकवाडीतील आमच्या घराची ती पुढची लहान खोली. खुर्च्यांवर कमलाताई आणि प्रभाकर पाध्ये नुकतेच जेवण आटपून येऊन बसलेले आहेत. 3-3.5 वर्षांचा प्रशांत आईच्या कमरेला धरून पायावर आपली पावले ठेवून दसमुसळेपणाने आळूचो माळूचो खेळू बघतो आहे. त्याला खेळवत कमलाताई लेकाच्या शिशुविहारातील खोड्या अगदी रंगवून सांगत आहे. प्रभाकर पाध्ये जीवनी रुंदावून मनानेच हसत आपल्या जाड चष्म्यातून मायलेकाकडे पुढे वाकून मोठ्या कौतुकाने बघत आहेत असे ते लोभस चित्र असते. जाताना कमलाताईंनी पुष्पाच्या हातात खाऊला म्हणून 15 रुपये दिलेले असतात. ती मंडळी गेल्यावर तिने आणि मी जाऊन ते ताट खरेदी केलेले असते. ते आमचे स्टीलचे पहिले ताट, पुष्पाचे ताट, कमलाताईचे ताट आणि ते बघू वाटणारे हसऱ्या त्रिकुटाचे चित्र ज्यात उमटले आहे ते हे ताट. अशा 3-4 प्रकारच्या झळाळीने झगमगणारे ते ताट अजूनही घरात आहे. जुनेपणाने निस्तेज काळसर झाले आहे. मीही कित्येक वर्षात त्यात ते चित्र पाहण्याचे धाडस केलेले नाही. कधी केलेच तर त्या ताटाचा काळसर रंग मनावर चढतो आणि एका आठवणीचा खोल चरा उमटलेला दिसतो. या डोळे कोरडे करणाऱ्या आठवणीनेही ते झाकळले आहे. पण अजून ते माझ्या लेखी कमलाताईचे त्या हसऱ्या त्रिकुटाच्या चित्राचे ताट आहे म्हणून मला प्रिय आहे. या एका ताटातच कितीतरी संदर्भ आणि आठवणी गुंतल्या आहेत. भातुकलीतील ही अनोखी साठवण मोठी अपूर्व तर खरीच. या संसारात असे गुंतण्यात मला कमीपणा वाटत नाही, तो अशा साठवणीमुळेच. इंदिरा संत यांच्या ललित लेख भातुकलीतील एक साठवण येथे समाप्त.